मंडळी, सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा, सातारा जिल्हा आद्य क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण याबरोबरच सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हा उदयास आला होता. पण म्हणजे काही दिवसांपूर्वीच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या सातारा जिल्ह्यामध्ये कुठेतरी माहितीचं प्राबल्य वाढतंय की काय अशी शंका येऊ लागली. पण खऱ्या अर्थानं त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे असतील, मानगटावचे आमदार जयकुमार गोरे असतील, त्यानंतर साताऱ्याचे विधानसभेचे आमदार असतील शिवेंद्रसिंहराजे भोसले, अशी आमदारांची आणि खासदारांची संख्या सातारा जिल्ह्यातील ही माहितीकडं वाढत चालली आणि माहितीची ताकद इथे वाढत चालली. मंडळी, खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आता नुकतंच नितीन काका पाटील यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. जसे अजित पवार यांनी शरद पवार गटातून फारकत घेतली आणि त्यानंतर ते माहितीमध्ये सामील झाले. त्यानंतर वाईचे मकरंदाबा पाटील आणि त्यांचे बंधू नितीन काका पाटील यांनी अजितदादांची साथ देणं पसंत केलं आणि एकूणच सातारा जिल्ह्यावर आता अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप अशी तिहेरी माहितीची ताकद कुठेतरी वाढते असं दिसत असतानाच आता निवडणुका, आगामी विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये माहिती वर्सेस महाविकास आघाडी अशी लढत साताऱ्यामध्ये, संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे. पण एकूणच ही विधानसभा निवडणूक होत असताना शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि एकूणच शरद पवार हे उमेदवार द्यायला चुकलेत की काय अशी शंका आता अनेक राजकीय जाणकारांकडून किंबहुना साताऱ्यातील जनतेकडून व्यक्त केली जाते. आता ते का आणि का शरद पवार उमेदवार द्यायला चुकलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अशी शंका लोक का घेत आहेत, हेच आपण आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघांनी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे आता आपण एक एक करून सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामधली परिस्थिती नेमकी काय आहे, महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात शरद पवारांनी किंबहुना महाविकास आघाडीने कोणाकोणाला उमेदवारी दिलेली आहे हे आपण आता एक एक करून बघूयात. सगळ्यात पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा विधानसभा मतदारसंघ. म्हणजे 2019ला इथं भाजपकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले हे निवडून आले. त्यांनी दीपक पवार यांचा पराभव केला आणि त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघामध्ये आपली चांगलीच ताकद वाढवलेली दिसून येते. सध्या मतदारसंघामध्ये माहितीकडून 100% शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच तिकीट मिळणार अशी अपेक्षा होती. पण महाविकास आघाडीकडून या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याबद्दल साशंकता होती. अनेक नावं चर्चेत होती. त्यामध्ये दीपक पवार असतील, अमित कदम असतील, सचिन मोहिते असतील, अशा बऱ्याच उमेदवार इच्छुक होते. पण हा मतदारसंघ मूळचा शरद पवारांचा, राष्ट्रवादीच्या असल्या कारणाने इथे महाविकास आघाडीमधील कोणताही तर पक्ष येईल अशी शक्यता कधीच कोणाला वाटत नव्हती. पण तरी देखील या मतदारसंघामध्ये, या मतदारसंघाच्या बदल्यात कुठेतरी दुसरा मतदारसंघ घेऊन शरद पवारांनी हा मतदारसंघ सोडून या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या अमित कदम यांना तिकीट दिलेली आहे. त्यामुळे आता कुठेतरी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मैदान कुठेतरी आता सोपं दिसायला लागलेलं आहे. जर आपण बघायला गेलं तर शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघामध्ये त्यांची भरपूर ताकद आहे. परळी खोरं असेल किंवा अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा आता किती आपण म्हटलं तरी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे हे एकच आहेत. त्यामुळे उदयनराजे भोसले यांची देखील, छत्रपती उदयनराजे भोसले यांची देखील ताकद त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. त्यामुळे कुठंतरी आयतं मैदान सोडलेलं आहे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी, असंच आता साताऱ्याच्या जनतेकडून आपल्याला समजतंय. त्यानंतर पुढचा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव विधानसभा. आता कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर बघायला गेलं तर परंपरागत लढत ही शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे अशीच आहे, आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि गेल्या वर्षी, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महेशदादा शिंदे हे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळालेले होते. पुन्हा एकदा आता याच मतदारसंघामधून शशिकांत शिंदेच्या शिवाय दुसरा कोणताही उमेदवार महाविकास आघाडीकडे नव्हता. नुकतंच शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना
त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये अँटी इन्कम्बन्सी असली तरी देखील भाकरी फिरवण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये काही प्रयत्न केलेले खास दिसत नाहीत. पण दुसरा चेहरा सुद्धा महाविकास आघाडीकडे नसल्यामुळे अपरिहार्यता म्हणून शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की शशिकांत शिंदे कुठेतरी मतदारसंघामध्ये एकूण वातावरण निर्मिती करण्यामध्ये कमी पडतायत की काय, कमी पडतायत अशी शंका किंवा अशी शक्यता अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे या मतदारसंघामध्ये अपरिहार्यता म्हणून शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली असं दिसतंय. पुढचा मतदारसंघ आहे वाई विधानसभा मतदारसंघ. म्हणजे या मतदारसंघामध्ये मकरंदाबा पाटील हे विद्यमान आमदार आहेत. काही पंचवार्षिक पूर्वी मदनदादा भोसले विरुद्ध मकरंदाबा पाटील अशी लढाई या मतदारसंघामध्ये होती. पण आता किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या दृष्टीने मदनदादा भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असं बोललं जातं. आणि त्यानंतर मकरंदाबा पाटील यांनी देखील अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे हे दोघेही उमेदवार किंवा तुल्यबळ नेते मतदारसंघातले माहितीमध्येच आले. पण आता मकरंदाबा पाटील यांच्या विरोधात मदन भोसले यांचे चिरंजीव हे कुठंतरी शरद पवार गटामध्ये प्रवेश घेऊन उमेदवारी घेतायत की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. यानंतर 2 नंबरला जे खूप मोठं नाव चर्चेत होतं ते म्हणजे नितीन सावंत. त्यानंतर तिसरं जे नाव होतं ते म्हणजे काँग्रेसकडून विराज शिंदे हे देखील इच्छुक होते. पण या सगळ्यांना बाजूला सारून एक सरप्राईज निर्णय शरद पवारांकडून घेण्यात आलेला आपल्याला दिसतोय. तो म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांना संधी देण्यात आलेली आहे वाई विधानसभा मतदारसंघामधून. आणि कुठंतरी मकरंदाबा पाटील यांच्या विरोधात असणारा पिसाळ गट ऍक्टिव्ह करण्याचं काम शरद पवारांकडून केलं जातंय की काय, आणि हा मास्टर स्ट्रोक देखील असू शकतो असं म्हटलं जात आहे. पण कुठंतरी शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव हे जे गेल्या काही पंचवार्षिक मध्ये प्रयत्न करतायत वाई विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी, त्यांना कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देऊन त्यांना ताकद देऊन अजून ही टफ फाईट करता येऊ शकली असती असं अनेक राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. तरी देखील अरुणादेवी पिसाळ यांना पहिल्या उमेदवार महिला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सातारा जिल्ह्यामध्ये. आणि त्यांना उमेदवारी देण्यामध्ये शरद पवारांनी यांना काय स्वारस्य वाटलं याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे हा देखील एक सरप्राइझिंग निर्णय आपल्याला दिसतोय. फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा दीपक चव्हाण यांना संधी देण्यात आलेली आहे. दीपक चव्हाण यांनी नुकताच शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्याच विद्यमान आमदारांना शरद पवारांनी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. आता या मतदारसंघामध्ये रामराजे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी एकूण कॉमन लढाई आपल्याला दिसते. रामराजे यांच्या मर्जीतले आमदार म्हणून दीपक चव्हाण यांना पाहिलं जातं. आता या मतदारसंघामध्ये दीपक चव्हाण यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आपल्याला पाहायला मिळते. दीपक चव्हाण यांनी दुष्काळ मिटवलं नाही असा त्यांच्यावर आरोप होतात. या सगळ्या गोष्टी असल्या तरी सुद्धा पुन्हा एकदा शरद पवारांनी दीपक चव्हाणांवरती ट्रस्ट ठेवलेला दिसून येतोय. पण दुसऱ्या बाजूला रामराजे यांची भूमिका मात्र टू बी ऑर नॉट टू बी अशी दिसते. नरोवा कुंजीरोची भूमिका त्यांची दिसते. अजूनही ते नक्की शरद पवार गटामध्ये आहेत की अजित पवार गटामध्ये आहेत याची निश्चिती मिळालेली नाहीये. त्यामुळे याचा फटका शरद पवारांना बसणार का, किंवा दीपक चव्हाण यांच्या विरोधात असणारे अँटी इन्कम्बन्सी कुठेतरी वर्क होऊन जे सचिन कांबळे आहेत ज्यांना रणजितसिंह निंबाळकर यांच्या गटाकडून त्यांनी सचिन कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांना कुठेतरी याचा फायदा होऊन ते जिंकू शकतात का अशी देखील एका बाजूला शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाकरी फिरवण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी विचार का केला नाही अशी देखील राजकीय जाणकारांकडून शक्यता व्यक्त केली जाते किंवा प्रश्न विचारला जातोय. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मानखटाव. इथून देखील सरप्राइझिंगली प्रभाकर घारगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता गेल्या निवडणुकीमध्ये प्रभाकर देशमुख यांचा मोजक्या मतांनी पराभव झालेला होता. शेखर गोरे यांच्या मतविभाजनाचा फायदा जयकुमार गोरे यांना झालेला
झालेला होता. पण या मतदारसंघामध्ये अभयसिंह जगताप हे उमेदवार आक्रमक उमेदवार खऱ्या अर्थाने इच्छुक होते, पण त्यांना संधी न देता किंवा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असणारे अनिल देसाई यांना संधी न देता प्रभाकर घारगे यांना संधी देऊन नक्की कोणत्या जातीय कॅल्क्युलेशनचा विचार शरद पवारांनी याच्या मागे केला असावा याला खरं तर आपल्याकडे उत्तर मिळत नाहीये. पण तरी देखील हा एक सरप्राइझिंग निर्णय आहे. त्यामुळे या उमेदवारीवर सुद्धा लोकांकडून किंवा राजकीय जाणकारांकडून शंका व्यक्त केली जाते. पण तरी देखील काहीतरी विचार, काहीतरी जातीय कॅल्क्युलेशन, काहीतरी समीकरण असू शकतात असं राजकीय जाणकार म्हणतात. पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण. म्हणजे कराड दक्षिण मध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्याला दुसरा पर्याय दिसत नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी देणं ही खऱ्या अर्थानं अपरिहार्यताच आहे. त्यांच्याशिवाय दुसरा स्ट्रॉंग उमेदवार या मतदारसंघामध्ये दिसत नाही. पण दुसऱ्या बाजूला भाजपकडून कृष्णा उद्योग समूहाचे अतुल भोसले यांना संधी देण्यात आलेली आहे. अतुल बाबा भोसले यांना काही वर्षांपूर्वीपासूनच भाजपकडून या मतदारसंघामध्ये पोर्ट्रे करण्यात येत होतं. त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अतुल बाबा दिसत होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी देखील त्यांची नेमणूक काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजपकडून त्यांना वारंवार पोर्ट्रे करण्यात येत होतं. अतुल बाबा भोसले हे जरी कोणत्याही प्रशासकीय किंवा शासकीय प्रतिनिधी नसले तरी देखील त्यांनी मतदारसंघामध्ये महायुतीकडून किंवा भाजपकडून वेगवेगळी कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत. त्यामुळे काटेकी टक्कर आपल्याला दिसणार आहे. कारण लोकसभेला उदयनराजे भोसले यांना या मतदारसंघामधून चांगलं मताधिक्य म्हणतात पण चांगलं मतदान मिळवून देण्यात अतुल बाबा भोसले यांनी निर्णायक भूमिका बजावलेली होती. त्यामुळे कुठेतरी टफ फाईट आहे असं म्हणता येईल. पण पृथ्वीराज चव्हाण यांना अपरिहार्यता म्हणून शरद पवारांनी उमेदवारी दिलेली आहे. पुढचा मतदारसंघ आहे कराड उत्तर मंडळी. इथं बाळासाहेब पाटील हे गेल्या बऱ्याच काळापासून इथं विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात माहितीकडून मनोजदादा घोरपडे जे बऱ्याच काळापासून मतदारसंघामध्ये तयारी करत आहेत त्यांना तिकीट मिळालेलं आहे. आता नो डाऊट बाळासाहेब पाटील हे हेवीवेट नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय दुसऱ्यांना उमेदवारी देणं म्हणजे पायावर दगड मारून घेतल्यासारखं महाविकास आघाडीला असेल. त्यामुळे महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील यांना कन्फर्म तिकीट मिळणार होतं हे सगळ्यांना माहित होतं आणि त्याप्रमाणे त्यांना तिकीट मिळालेलं आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पाटण. म्हणजे या मतदारसंघामध्ये देखील खूप सरप्राइझिंगली उभाटा गटाच्या हर्षद कदम यांना संधी दिलेली आहे. कारण या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं आता शंभूराजे देसाई यांच्या समोर सत्यजितसिंह पाटणकर हे तितकेसे स्ट्रॉंग उमेदवार नसले तरी देखील देसाई विरुद्ध पाटणकर गट हा पारंपरिक संघर्ष, पाटण म्हणलं की देसाई विरुद्ध पाटणकर अशी एकूण लढाई कायम लोकांच्या पाहण्यात आलेली आहे. पण ही लढाई कुठेतरी न दिसता आता हर्षद कदम या नव्या उमेदवाराला संधी देण्यात आलेली आहे. पण त्यानंतरच सत्यजितसिंह पाटणकर यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज आपला भरलेला. त्यामुळे कुठेतरी सांगली पॅटर्न करण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीने आपण सांगलीमध्ये बघितलं चंद्रहार पाटलांना उभाटाकडून संधी देण्यात आली. सांगली मतदारसंघाच्या बदल्यात कोल्हापूरचा मतदारसंघ दिला गेला असं बोललं गेलं तेव्हा आणि चंद्रहार पाटलांना उमेदवारी देऊन विशाल पाटील अपक्ष उभे राहिले आणि विशाल पाटील त्या एकूण वोट डिव्हिजनचा झालेला फायदा हा विशाल पाटलांना झाला आणि विशाल पाटील निवडून आले. त्या पद्धतीनं कुठंतरी हर्षद कदमांच्या वोट डिव्हिजनचा फायदा हा सत्यजितसिंह पाटणकर यांना होईल का की मग अगदी उलटच होईल. हर्षद कदम यांच्यामुळे होणारा वोट डिव्हिजनचा फटका हा पाटणकर यांना बसेल किंवा पुढची एक अशी शक्यता व्यक्त केली जाते की एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामधला सेटलमेंट असणारा हा मतदारसंघ अशी राजकीय जाणकारांकडून शक्यता व्यक्त केली जात आहे. आता एकूण असे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत मंडळी जिथे शरद पवार यांनी कुठं अपरिहार्यता म्हणून त्यांना उमेदवारी देणं भाग होतं म्हणून भाकरी फिरवण्याच्या दृष्टीने त्यांनी शरद पवारांनी विचार केलेला दिसत नाही. पण प्रभाकर घारगे, हर्षद कदम आणि अरुणा देवी पिसाळ या 3 उमेदवारांवरती मात्र
साताऱ्यातील जनतेकडून, राजकीय जाणकारांकडून शंका व्यक्त केली जाते की नेमकं कशाच्या आधारावरती, कोणत्या गोष्टींचा विचार करून, कोणत्या समीकरणांचा विचार करून त्यांना उमेदवारी देण्यात आली, याबद्दल राजकीय जाणकार शंका व्यक्त करतायत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवार द्यायला चुकले गेलेले आहेत का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.